ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। बेचाळीस दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक केलं साहित्य वाटप। जाणीव प्रतिष्ठान शहापूर आयोजित दत्तक विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम रविवार दिनांक 22 जून रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जनकल्याण हायस्कूल सभागृहात संपन्न झाला। यावेळी तब्बल 42 दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। शहापूर तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्य करण्याच्या उद्देशाने शहापूर तालुक्यात जाणीव प्रतिष्ठानतर्फे तब्बल 17 वर्षे तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोर, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं जातं। तसेच रक्तदान शिबिर, आदिवासी पाड्यात दिवाळी, फराळ वाटप, वृक्षारोपण यासह अनेक वर्षभर कार्यक्रम राबवले जातात। दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण योगेश महाराज घरत, कृगर मॅनेजर संपत शेंडगे, नवधरे अकॅडमी, विनय नवधरे, प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर, तालुका अध्यक्ष तथा ब्रेकिंग न्यूज मराठीचे संपादक वसंत पानसरे, उत्कर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर पाटोळे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे भव्य आयोजन प्रतिष्ठान अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मधुकर हरणे, हरिश्चंद्र भोईर, प्रदीप विषय, निवृत्ती दानकर, भगवान वरकोटे, कैलास धानके, प्रमोद पाटोळे, जगदीश झिंजाळ यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आणि विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। ब्रेकिंग न्यूज मराठी, मयूर किरपण, शहापूर।